कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या सगळ्या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाली आहे। 8 पैकी 7 अधिकारी मायदेशी परतलेत। कतार कोर्टाने मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात अल दहारा ग्लोबल प्रकरणामध्ये 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेली होती। We have waited almost 18 months to be back in India. We're extremely grateful to the Honorable Prime Minister, Sri Narendra Modi ji. It certainly wouldn't have been possible without his personal intervention and that equation with the Emir of Qatar. I think we are grateful to the Government of India, the bottom of our heart, for the every effort that has been made, and this day wouldn't have been possible without it. बहुत खुशी हो रही है कि वापस इंडिया पहुंच गए हम सेफ एंड साउंड और डेफिनेटली ऑनरेबल प्राइम मिनिस्टर श्री मोदी को धन्यवाद करना चाहेंगे कि उनके पर्सनल इंटरवेंशन से ये पॉसिबल हुआ और गवर्नमेंट ऑफ कतार के हिज एक्सेलेंसी द अमीर को कि उन्होंने ये होने दिया। आणि या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, अक्षरशः मृत्यूच्या दाढेतून या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना भारताने परत आणले, कशी मुत्सद्देगिरी वापरली गेली होती? आणि दुसरा प्रश्न, कोणत्या प्रकरणामध्ये मृत्यूदंडाची ही शिक्षा सुनावली गेली होती? पंतप्रधान नरेंद्र मोदींचं यातलं योगदान कसं आहे? हे प्रद्या आपण लक्षात घेतलं पाहिजे की अतिशय मोठं यश हे भारतीय मुत्सद्देगिरीला आणि भारताच्या डिप्लोमसीला मिळालेले आहे आणि खूप मोठी बातमी आहे की 8 जणांना ज्यांना कतारच्या कोर्टाने हेरगिरीच्या आरोपाखाली 8 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती। ऑक्टोबर 2022 मध्ये या 8 जणांना पकडण्यात आलं होतं आणि हे 8ही जण नेव्हीतून नौदलातून निवृत्त झाल्यानंतर एका खासगी कंपनीच्या सर्व्हिसेसमध्ये काम करत होते। त्या अल दहारा या खासगी कंपनीच्या सर्व्हिसेसमध्ये काम करत असताना त्यांनी तिथल्या म्हणजे त्यांचं कन्सल्टिंगचं काम होतं या सरकारसोबतचं आणि त्या सगळ्यांनी कतारमधील जो नेव्हीचा सबमरीन प्रोग्राम आहे त्या सबमरीन प्रोग्रामवरती हेरगिरी केली आणि त्याची माहिती ही इस्रायलच्या मोसादला पुरवली अशा स्वरूपाचा आरोप करण्यात आला होता आणि असा ठपका ठेवून या 8 जणांना कतारच्या ऑथॉरिटीजनी ताब्यात घेतलं। ऑक्टोबर 2022 मधली घटना आहे। भारत सरकारचं यश असं की भारताने ताबडतोब त्यावेळी या सगळ्यांसाठी काउन्सिलर ऍक्सेस मागितला। काउन्सिलर ऍक्सेस थ्रू भारताच्या कतारमधील अधिकाऱ्यांनी यांच्याशी संपर्क केला। भारत सरकारने ताबडतोब यांना प्रत्यक्ष भेटण्याची मागणी केली आणि त्यानंतर मग भारताचे तिथले जे काउन्सिल जनरल हाय कमिशनर आहेत ते प्रत्यक्ष जाऊन त्यांना भेटूनही आले होते सगळ्यांना जेलमध्ये असताना। पण ती सगळी प्रोसेस खूप बराच काळ चालली होती कारण कतारच्या सरकारचं असं म्हणणं होतं की आम्ही हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केलेली असल्यामुळे हे सगळं प्रकरण सेन्सिटिव्ह आणि कॉन्फिडेन्शियल आहे आणि कतारच्या सरकारने वारंवार हेच कारण देऊन त्यांना नंतर थेट मृत्यूदंडाची शिक्षा झाल्याची बातमी आपल्याला कळली होती कारण तिथे त्या सरकारने आणि कोर्टाने सुद्धा हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते अतिशय कॉन्फिडेन्शियली आणि गोपनीय पद्धतीने चालवलं। भारत सरकारने ताबडतोब या सगळ्याची जबाबदारी घेऊन पहिली मागणी केली होती की आम्हाला काउन्सिलर ऍक्सेस द्या। त्यानंतर भारत सरकारने जे तिथलं कोर्ट ऑफ सिसेशन आहे जे हायेस्ट कोर्ट ऑफ अपील असतं तिथे अपील केलं होतं। अपील केल्यानंतर मग आपल्याला काहीच दिवसांपूर्वी म्हणजे आजपासून 1 महिन्याभरापूर्वी आपल्याला बातमी मिळाली होती की कतारमधील कोर्टाने या सगळ्यांची जी शिक्षा आहे त्या शिक्षेला मृत्यूदंडाची शिक्षा न ठेवता त्याचं कन्व्हर्जन हे फक्त जेल म्हणजे कारावासाची। नाही म्हणजे सोमेश, जर आपण ह्या सगळ्या प्रक्रियेचा विचार केला तर हर प्रकारे आपली मुत्सद्देगिरी पणाला लावून भारताने या 8 माजी नौदल अधिकाऱ्यांना मृत्यूदंडाच्या शिक्षेपासून वाचवलंय, अक्षरशः मृत्यूच्या धाडेतून पुन्हा माघारी आणलंय। त्यामुळे भारतीय मुत्सद्देगिरीचं जागतिक पातळीवरचं हे खूप मोठं यश म्हणून याच्याकडे पाहिलं जात आहे। सोमेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।